कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील विलवडे गावात साजरा होणारा उर्स हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखला जातो। हजरत सय्यद बदरुद्दीन उर्फ सैलानी शाह बाबांचा उर्स 22 जानेवारी रोजी संपन्न झाला। हजरत सय्यद बदरुद्दीन उर्फ सैलानी शाह बाबांच्या उर्सला राज्यभरातून हजारो भाविक येतात। यावेळी 21 जानेवारी रोजी सायंकाळी गुसूल शरीफ आणि रात्री नियाज ए तबरुक साजरी केली गेली। त्यानंतर गावी शरीफ आणि सुना चढवण्यात आला। मोठ्या उत्साहात संदल चढवण्यात आला। उर्सचे संपूर्ण काम मालीम परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली होते। तसेच हजरत बदरुद्दीन सैलानी ट्रस्ट यांच्याकडून भाविकांचे स्वागत आणि सेवा केली जाते। हा दर्गा गेले अनेक वर्ष, मला वाटतं 750 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। त्या वर्षापासून आजपर्यंत हा दर्गा इथे संपन्न होतो आणि ट्रस्टी आहे, एक संस्था आहे मुंबईपासून ईदपर्यंत। त्यामध्ये मालीम कुटुंब असोत, मुंबईवाले असोत आणि या पंचकृषीमधले सर्व जे मुसलमान भाविक आहेत किंवा हिंदू भाविक आहेत आपले, हे सर्व या दर्ग्याचं दर्शन घेतात। दरवर्षी या 22 जानेवारी या दिवशी इथे मोठ्या प्रमाणात हा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि त्या उत्साहामध्ये हिंदू मुस्लिम हे विलवडे गावचं एक ऐक्य आहे। एकत्र मिळून हिंदू मुस्लिम आम्ही हा कार्यक्रम संपन्न करतो आणि पूर्ण हिंदू आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो। आमचं सर्वांचं पदाधिकाऱ्यांचं ग्रामस्थांचं या दर्ग्याला सहकार्य असतं। हिंदू मुस्लिम याचा दुजाभाव नसून आम्ही गेले अनेक वर्ष, मला आज 52 वर्ष झाली, 52 वर्षापर्यंत मी बघतोय की हा हिंदू मुस्लिम जो दर्गा आहे हा शांततेपणे सलोख्याने इथं संपन्न होतो आणि त्याला संपूर्ण विलवडे गावातील भाविकांचं सहकार्य असतं। हिंदू मुस्लिम मिळून आम्ही हे कार्यक्रम करत असतो सगळं आणि अजूनपर्यंत इथे असा कुठला नाही, कुठली अशी गोष्ट झालेली नाही की कुठला असा तंटा नाही ते भांडणं वगैरे असं काही झालेलं नाही। काय सर्व मिळून मिसळून सगळे करत असतो आम्ही।